हजारोंची लाखोंची गर्दी आपल्यासाठी जमलेली नसली तरी चालतं, पण त्या हजारोंच्या लाखोंच्या गर्दीतून एक आवाज आपल्याला चिअरअप करणारा जर असेल तर आपल्या अंगी 10 हत्तींचं बळ येतं. कधी कधी घरातली मोठी व्यक्ती म्हणून, मोठा भाऊ म्हणून, मोठी बहीण म्हणून आपल्यावरती बऱ्याचशा जबाबदाऱ्या येतात. पण जेव्हा आपण मोठे असतो आणि तरीसुद्धा आपल्यापेक्षा लहान असणारे आपल्याला सपोर्ट करत असतात, तेव्हा मात्र आपल्या खांद्यावरती एक वेगळीच जबाबदारी असते. कारण आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा हा एक असा प्रवास आहे जिथे तुम्हाला सपोर्ट करणारे फार मोजकेच लोक असतील, पण तुम्हाला मागे खेचणारे, तुम्हाला टोमणे मारणारे, प्रत्येक वेळी तुमचं खच्चीकरण करणारे पावला पावलांवरती भेटतील. अशा वेळेला फक्त स्वतःच्याच मनाचा आधार असणं पुरेसं नसतं. त्यावेळेला आपली फॅमिली, आपल्या घरातले, आपलं कुटुंब, किमान एखादी तरी व्यक्ती आपल्यासोबत असणं फार गरजेचं असतं. आणि अशाच एका वॉरियरची स्टोरी, ज्यांच्या छोट्या भावाने त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत केली किंवा त्यांच्या शिक्षणासाठी बराचसा मोठा त्याग केला, त्यांच्या शिक्षणासाठी नोकरी केली, त्यांचीच स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. ज्यावेळेला आपल्या ग्रुपचे, आपल्या टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन PSI सागर माने सर यांचं सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर मी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांच्या आईवडिलांचा इंटरव्ह्यू स्पेसिफिकली मला घ्यायचा होता. आणि आईवडील कशा पद्धतीने सपोर्ट करतात किंवा जो स्ट्रगल एका स्टुडंटचा असतो तितकाच किंबहुना त्याच्यामुळे मोठा स्ट्रगल हा आईवडिलांना आणि फॅमिलीतल्या इतर मेंबर्सना करावा लागत असतो. कधी कधी आपण त्याच्याकडे न कळतपणे दुर्लक्ष करतो. पण जसं PSI सागर माने सरांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांचा छोटा भाऊ जॉब करत होता पण सर मात्र शिकत होते, असेच एक वॉरियर आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा होते. जे चॅलेंज मी 17 डिसेंबरच्या कंबाईंड ग्रुप C मेन्स जी एक्झाम होती त्या एक्झामसाठी घेतलेलं होतं, 30 डेज चॅलेंज. आणि त्या वॉरियर्सची सुद्धा अशीच काहीशी स्टोरी आहे, तर त्यांचा अनुभव आपण आज ऐकणार आहोत. हा विशाल सर, बोलू शकता तुम्ही आता. मॅम, सर्वप्रथम तर माझ्या हार्टपासून खूप खूप थँक्यू. तुमचा खूप सपोर्ट भेटला मला. थँक्यू सर. आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि माझ्या ताई लोकांचे अभिनंदन, ज्यांनी मेहनत घेतली त्यांची चांगले मार्क आले. तुम्ही नक्कीच सर्वजण पास होताल चांगल्यानं आणि सर्वांना गुलाल लागणार आहे मॅडमच्या आशीर्वादानं. मॅम, माझी पण परिस्थिती अशी काही नाहीये. माझ्यासाठी माझा छोटा भाऊ जॉब करतोय आणि तो म्हणतो की ओके. भाऊ तू शिक. तर मी आज सर्वप्रथम त्याला म्हणजे आन्सर की आली, मार्क्स चांगले आले. त्याला म्हणलं आता तू टेन्शन घेऊ नको, होऊन जाईल म्हणलं. तर तो खूप खुश आहे आज मॅम आपल्यामुळं. अरे वा, हा, तर हे सर्व आपल्या मार्गदर्शनामुळे घडलं मॅडम. असाच सपोर्ट तुमचा कंटिन्यू राहावं हीच इच्छा आहे मॅम आमची. नक्की नक्की सर. जेवढे वॉरियर्स आपल्याशी कनेक्टेड आहेत ना, कायमस्वरूपी माझा तरी हा प्रयत्न राहील की मी म्हणजे जेव्हा पण कधी असं तुम्हा लोकांना गरज वाटेल त्यावेळेला मी माझ्या परीने जेवढं मला असं काही मला फार काही माहिती असं नाही, पण जेवढं मला माझ्या अनुभवावरून माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा जो छोटा भाऊ आहे त्यांना माझ्याकडून पण थँक्स द्या. त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपले जे ऍडमिन आहेत आपल्या ग्रुपचे सागर माने सर, तर हो त्यांची सर. पण कंडिशन सेम होती की त्यांचा सुद्धा भाऊ त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांचा भाऊ जॉब करत होता आणि सर अभ्यास करत होते पुण्याला राहून. तर त्यावेळेला आपल्याला माहिती असते की घरची परिस्थिती किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ते काय बोलतात की बाबा मोठा भाऊ अजून शिकतोय, लहान भाऊ काम करतोय, मग ते त्यालाही फेस करावं लागतं, आपल्यालाही फेस करावं लागतं, घरच्यांनाही फेस करावं लागतं. पण त्याच्यात टिकून राहायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं इतकंच असतं. स्वतः महत्वाचा टप्पा फक्त एक शेवटची पायरी राहिली, तिथे फक्त स्वतःचा 100% द्या. येस मॅम, टायपिंग प्रॅक्टिस रेग्युलर मध्येच काढलेली आहे. आता फक्त टायपिंग राहिलेली, त्याची प्रॅक्टिस करायची. हो हो सर, करा व्यवस्थित. खूप खूप शुभेच्छा हो तुम्हाला आणि अभिनंदन. हो मॅम. ओंकार सर कॉंग्रॅच्युलेशन. आणि शुभांगी ताई जी एक मॅम त्यांची स्टोरी जी सांगितली ना, खरं तर हा. मुलांपेक्षा मुलींचं थोडं अवघड असते सर. त्यांना संधी मॅम, त्यांना संधी खूप कमी असते ना. येस. हा, तर सर्व ताई लोकांचे अभिनंदन. मॅम आपल्या सोबत आहेत, तर लढा. तुम्ही निवांत राहा ताई लोक. नक्कीच तुम्हाला पण गुलाल लागेल. धन्यवाद मॅम, धन्यवाद सर्वांचे. खूप खूप सोबत राहू, थँक्यू. सोबत लढू, सोबत जिंकू. हो सर, थँक्यू सर. ओके मॅम.
जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करत असतो ना, आपण तर आपला संघर्ष जो आहे तो करतच असतो, पण आपले आई-वडील, आपले भाऊ-बहीण हे सुद्धा आपल्यासोबतच कुठला ना कुठला तरी एक संघर्ष करत असतात. तुम्ही घरापासून, तुमच्या गावापासून दूर राहून तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये मशगूल असतात. पण त्यावेळेला हेच तुमच्या फॅमिलीतले मेंबर्स असतात, ज्यांना रोज उठ की सूट त्या लोकांना तोंड द्यावं लागतं. जे लोक वारंवार विचारत असतात, "अरे काय झालं तुझ्या पोराचं? झालं की नाही? होतंय की नाही? म्हातारा झाला तरी अभ्यास करणार का? अरे आता तुझं वय झालं, ज्या वयात मुलांनी तुला सांभाळायचं त्या वयात तू काय मुलांना सांभाळतो?" असे खूप अनुभव आपल्या आईवडिलांना येतात. आणि मग कुठेतरी काळजीपोटी, कधीकधी वैतागून आईवडील आपल्याला विचारतात की "अरे कधी होणार आहे? अजून किती दिवस राहिलेत?" आणि त्यांना शांतपणे सरळ समजावून न सांगता आपण त्यांच्यावरती चिडचिड करायला लागतो. आपण त्यांनाच उलट उत्तरं देतो. इथून पुढे जर कधी आईवडिलांनी असा प्रश्न विचारला तर त्यांना उलट उत्तर देण्यापूर्वी हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की आपण जे त्यांना आत्ता उलट बोलतो हे खरंच योग्य आहे का? त्यांचा त्याग मोठा आहे की आपला त्याग मोठा आहे? थोडं शांत डोक्याने, शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुमची परिस्थिती ते नक्की समजून घेतील, तुमची मनस्थिती ते नक्की समजून घेतील. आणि घरातल्यांनी जर तुमच्यासाठी काही केलं असेल तर ते असंच वाया घालवू नका, त्याची जाणीव ठेवा. आजच्या व्हिडिओमधून मला हाच फक्त एक मेसेज तुम्हाला द्यायचा होता आणि तो तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला असेल. आपण अशाच काही स्ट्रगल स्टोरीज, अशाच काही सक्सेस स्टोरीज घेऊन भेटणार आहोत, कारण खूप वॉरियर्सनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे 17 डिसेंबरच्या एक्झामनंतर. आणि त्यांचीसुद्धा ही इच्छा होती की मॅम तुम्ही हे शेअर करा, कारण आमच्यासारखे खूप लोक आहेत जे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत की माझ्याच्याने होईल का, माझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत. पण ज्यावेळेला इतरांचे प्रॉब्लेम्स आणि इतरांचे यश आपण पाहतो की त्या प्रॉब्लेम्समधून ते कसे बाहेर आले, त्यावेळेला एक हिंमत आपल्याला मिळत असते. म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडलाच असेल. नक्कीच ही प्रतिक्रिया पण आवडली असेल. तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आपण अशाच व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहोत. थँक्यू.